हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे इतकी अजब नाव लिहिलेली होती की मेन्यू पाहताच जान्हवीचं डोकंच गरगरलं. हे काय आहे? मेन्यूकडून नजर उचलत तिने राजवीरकडे पाहून विचारलं. काही नाही, तुम्हाला जे आवडेल ते ऑर्डर करा. राजवीर शांतपणे म्हणाला. पण मला तर यातलं काहीच कळत नाही. जान्हवीने त्रासून सांगितलं. तिला तर फक्त 2च कॉफी माहीत, कोल्ड आणि हॉट. लाईये, मीच ऑर्डर करून देतो तुमच्यासाठी मिस जान्हवी. तो मेनू हातात घेत म्हणाला. नको, मला स्वतःलाच ऑर्डर करायची आहे. तुमची चॉईस खूपच खराब आहे. जान्हवीने त्याचा हात थांबवत म्हटलं. व्हॉट? म्हणजे काय? जान्हवीच्या बोलण्यावर राजवीर चिडून म्हणाला. हो, मी तुमच्यासारखी कडू दूध साखर नसलेली कॉफी नाही पिऊ शकत. जान्हवीने त्याला टोमणा मारला. ठीक आहे, मग स्वतःच करा ऑर्डर. राजवीरही रुसल्यासारखा म्हणाला. दोघेही अगदी मुलांसारखे भांडत होते. हो करतेच, असं म्हणून जान्हवीने वेटरकडे वळून म्हणाली. भैया, एक कोल्ड कॉफी आणि साखर घालायला विसरू नका. राजवीरनेही स्वतःसाठी कॉफी ऑर्डर केली. साखर तब्येतीसाठी चांगली नसते. तो जान्हवीकडे पाहून म्हणाला. हो, पण साखर न खाता जिवंत राहणं त्याहून कठीण असतं. जान्हवीने हसत उत्तर दिलं. तुमचं काही होऊ शकत नाही मिस जान्हवी. राजवीर डोळे फिरवत म्हणाला. का? मी माणूस आहे, एलियन थोडी. जान्हवीने पुन्हा एक टोमणा मारला. काय काय म्हणाला तुम्ही? राजवीरने भुवया उंचावत विचारलं. मी काहीच नाही. तुम्ही काय ऐकलत? जान्हवी अगदी निरागस चेहऱ्याने म्हणाली. जणू काही तिने काहीच बोललं नव्हतं. सगळं ऐकलं मी. आत्ताच काय म्हटलं ते? राजवीर मोठे डोळे करत म्हणाला. काय ऐकलं? मी असं काही बोललेच नाही की तुम्हाला वाईट वाटेल. जान्हवीनं खांदे उडवत उत्तर दिलं. असं म्हणजे तुम्ही मला एलियन म्हणालाच नाही? राजवीरने विचारलं. मी मी केव्हा म्हणाले? काय बोलताय तुम्ही? मी कधी म्हणाले? जान्हवीने अगदी पुरावाच मागावा तसं विचारलं. तिचं उत्तर ऐकून राजवीर चकित झाला. अरे, आत्ताच म्हणालात 2 मिनिटांपूर्वी. इतक्या लवकर कसं बदलता तुम्ही? तो चिडून म्हणाला. मी केव्हा? मी तुम्हाला एलियन म्हणाले? अजिबात नाही. जान्हवी पुन्हा एका निरागस मुलीसारखी म्हणाली. ते माझ्याचसाठी म्हणालात. राजवीर त्रासून म्हणाला. बिलकुल नाही. दोन्ही गोष्टी वेगळ्या होत्या. ते डोळे फिरवत म्हणाले. राजवीर काहीतरी बोलणारच होता, पण तिच्या शातीर स्मिताकडे पाहून शांत झाला. त्याला लगेच समजलं. हे सगळं ती कारमध्ये त्याने केलेल्या बोलण्याचा बदलाच घेत आहे. तुम्हाला खरंच गोड अजिबात आवडत नाही? जान्हवीने विचारलं. नाही, राजवीरने थेट उत्तर दिलं. एकदम नाही, मिठाईसुद्धा नाही. जान्हवी आश्चर्याने बोलली. नाही, तो पुन्हा म्हणाला. हे देवाघरचे, कोणाला मिठाई आवडत नाही असंही होतं? ती आश्चर्याने म्हणाली. थोड्याच वेळात दोघांच्या कॉफी आल्या आणि दोघे शांतपणे कॉफी एन्जॉय करू लागले. थोडा अंधारू लागल्याने कॉफी संपताच ते दोघे परत गाडीत बसले. चला, आता मला घरी सोडून द्या. जान्हवी गाडीत बसताच म्हणाली. इतक्या लवकर? राजवीरने विचारलं. लवकर कुठे? 7च्या वर वाजले आहेत आणि अंधारही झाला आहे. आता मला घरीच जायचे, तिने घड्याळ पाहत सांगितलं. पण तुम्ही म्हटलं होतं की माझ्यासोबत सेलिब्रेशनला याल. राजवीरने आठवण करून दिली. हो, मी आले ना, पण हा सेलिब्रेशन नव्हता, जान्हवी म्हणाली. नाही मिस जान्हवी, कॉफी तर फक्त तुमचं मूड ठीक करण्यासाठी होती. मी तुम्हाला दाखवतो माझी सक्सेस मी कशी सेलिब्रेट करतो, राजवीरने डेबिल स्माईल देत सांगितलं. ओ, म्हणजे आपण कुठे जाणार आहोत? जान्हवी थोडी घाबरून म्हणाली. सांगतो, थांबा, तुम्हालाच कळेल, तो मुद्दाम गूढपणे म्हणाला. राजवीरचा डेव्हिल स्माईल पाहून राजवीरच्या पोटात गोळाच आला. थोडी घाबरलेली होती ती. हा माणूस कधीच सरळ उत्तर देत नाही.
मी विचारलंच का? आजवर कधी सांगितलं का आहे का याने की कुठे जातोय आणि आज सांगेल? याला विचारणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवण्यासारखं आहे. काय ग जान्हवी, होकारच का दिलंस तू? आता कुठे चाललो आहोत हे काही कळत नाही. हाय देवा, यावेळी फक्त वाचव. पुढच्या वेळी नक्की काही चुकीचं करणार नाही. फक्त यावेळी निभावून ने. हे श्रीमंत लोक कसं सेलिब्रेट करतात काही कळत नाही. कुठे असेल, माझ्याबरोबर काही चुकीचं करणार तर नाही ना? नाही नाही, देवा वाचव. काय करू? गाडीचं दार उघडून उडी मारू का? पण मला करू देणार कुठे? हा इतका उंच आणि मजबूत, आणि मी वरून त्याच्यासोबत हे सगळे धिप्पाड माणसं. आज गेलीस टांगणीला जान्हवी. कर ग बेवकूफपणा. पण नको, तू जरा जास्तच घाबरतेस. सर इतके वाईट नाहीत, काही चुकणार नाही. तूच उगीच काळजी करतेस. पण नाही, काही होणार नाही असं म्हटलं ना मी. जान्हवी मनातल्या मनात सतत स्वतःशीच बोलत होती. भीतीमुळे तिच्या अंगावर अक्षरशः घाम फुटला होता. चेहरा बघून कुणीही सांगू शकलं असतं की ती खूप घाबरली आहे. राजवीरने तिला पाहिलं आणि विचारलं, काय झालं मी जान्हवी? काही नाही, काहीच नाही. ती त्याच्याकडे न बघत म्हणाली. काही नाही तर एवढा घाम का निघतोय? राजवीरनं तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे लक्ष देत विचारलं. नाही, तसं काही नाही म्हणत तिने कपाळावरचा घाम पुसला. हवं असेल तर गाडी इथेच थांबू, राजवीरने काळजीपूर्वक विचारलं. नाही, तिला काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात ते जिथे जायचं होतं तिथे पोहोचले. दोघे पटकन गाडीतून उतरले. गाडीतून उतरल्यावर जान्हवीनं लगेच विचारलं, आपण इथे कशासाठी आलो आहोत? राजवीरने तिचा हात धरला आणि तिला घेऊन पुढे निघाला. काहीतरी सांगा ना, आपण इथे का आलोत? जान्हवीने तणावानं विचारलं. चला मिस जान्हवी, थोड्याच वेळात कळेल, एवढंच म्हणत तो तिला आत घेऊन गेला. पण जान्हवी काही बोलणार इतक्यात राजवीर थांबला. मागे वळून तिच्या ओठांवर हलक्या हाताने बोट ठेवत म्हणाला, बस मिस जान्हवी, थोडंसं थांबू शकत नाही? पोहोचलोच आहोत. त्या क्षणी दोघे खूप जवळ उभे होते. जान्हवी शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. चालूया, राजवीरने विचारलं. जी. जान्हवीने नकळत होकार दिला. ती त्याच्या डोळ्यात इतकी गुंतली होती की तो काहीही सांगितलं तरीही हो म्हणाली असती. ती त्याच्या मागोमाग चालू लागली. राजवीर अजूनही तिचा हात धरून होता. काही क्षणांपूर्वी तिच्या मनात जेवढे संशय आणि भीती चालू होते ते सगळं क्षणात नाहीसं झालं होतं. आता ती शांतपणे त्याच्या मागे चालत होती. आता पोहोचल्यावर राजवीरने समोर दाखवत म्हटलं, आज आपण शूटिंग करणार आहोत. काय? समोर पाहताच तिच्या तोंडून फुटलं आणि त्यानंतर समोर लक्ष साधण्यासाठी गोल बोर्ड्स लावलेले होते. हो, अगदी खरंय, तो हसत म्हणाला आणि तिला पुढे घेऊन गेला. असं तुम्ही सेलिब्रेट करता? जान्हवी थक्क होऊन म्हणाली. हो, मज्जा येते, तो म्हणाला. जान्हवीला तर शब्दच सापडत नव्हते. असं कोण सेलिब्रेट करतं, तेही बंदुकीने? हा माणूस विचित्रच आहे. हे आनंद आहे की राग मला काहीच कळत नाही. पण मला कशाला विचार, ती मनात म्हणाली. एक्सपर्ट टीमने राजवीरला रिव्हॉल्वर आणि गॉगल्स दिले. राजवीरने शूटिंग सुरू केलं. त्याचे निशाणे एकदम अचूक होते. पहिल्या 2 फायरच्या आवाजाने जान्हवी घाबरून उडीच मारली. तिने कानावर हात ठेवले, पण काही वेळाने ती त्याला शूट करताना पाहत राहिली आणि हळूहळू मज्जा येऊ लागली. ओ गॉड, यांचा निशाणा तर किती जबरदस्त आहे, एकदाही चुकला नाही. ओ गॉड, इट्स ब्रिलियंट. राजवीरचे तुफान नेमबाजी पाहून जान्हवी मनातच विचार करत होती. समोर 10 बोर्ड ठेवले होते आणि राजवीरने 10च्या 10 बोर्डवर सरळ अचूक निशाणा लावला. त्यानंतर तिथे ठेवलेल्या काचेच्या बाटल्यांवर त्याने एक एक करून गोळी झाडली आणि सगळ्या बाटल्या फोडून टाकल्या. वाव, खूपच छान. आता जान्हवीलाही थोडी मज्जा येऊ लागली होती.
तिने टाळ्या वाजवत राजवीरला चेअर करत म्हटलं. राजवीरने बाटल्यांच्या दिशेने गन धरली, पण नजरेने जान्हवीकडेच पाहत मागे वळल्याशिवाय गोळी झाडली. त्या क्षणी जान्हवीच्या मोठ्या डोळ्यात अजूनच आश्चर्य चमकलं. ती त्याच्या या कौशल्याने अक्षरशः इम्प्रेस झाली. वाव, यू आर सो गुड. न बघता कसं काय नेम लावला? आणि त्यानंतर जान्हवीने आश्चर्याने विचारलं. असं काही नाही, फक्त प्रॅक्टिस. तुम्हीही कराल तर याहून चांगला नेम लावाल. राजवीर शांतपणे म्हणाला, नाही, मला नाही वाटत की मी कधी इतका चांगला नेम लावू शकेन. जान्हवीने खूपच प्रामाणिकपणे उत्तर दिलं, असं नसतं. चला, आता तुमची पाळी. राजवीरने इशारा केला. त्याने जान्हवीसाठी रिव्हॉल्वर आणि गॉगल्स आणून दिले. नाही नाही, माझ्याने नाही होणार. मी खूप शांत स्वभावाची आहे. हे तोडफोड वगैरे माझ्याकडून होणार नाही. हे सगळं तुम्हालाच शोभतं. जान्हवीने साफ नकार दिला. राजवीर तिच्या बोलण्यावर शांतपणे हसला आणि तिच्या हातात गन व गॉगल्स देत म्हणाला, एकदा ट्राय तरी करून बघा मिस जान्हवी, तुम्हाला खूप मज्जा येईल. हो ठीक आहे, करून पाहते. मन नाही असूनही तिने रिव्हॉल्वर आणि गॉगल्स घेतले. जान्हवीचे हात अक्षरशः थरथरत होते. नेम लावणं तर दूरच, रिव्हॉल्वर नीट पकडताही येत नव्हती. तिची अशी घाबरलेली अवस्था पाहून राजवीर तिच्या मागे उभा राहिला आणि तिला हळूच पकडून धरलं. त्याने तिला पूर्णपणे सपोर्ट दिला. राजवीरने तिच्या खांद्याभोवती हात ठेवत थोडे वाकून तिच्या कानाजवळ चेहरा आणत नेम लावायला शिकवायला सुरुवात केली. त्याची हनुवटी जान्हवीच्या मानेजवळ टेकली होती. दोघांनी मिळून एका मागोमाग एक सर्व बोर्डवर नेम लावले. सुरुवातीला प्रत्येक गोळी झाडताना जान्हवी डोळे बंद करत होती, पण पुढे तिलाही मज्जा यायला लागली. राजवीरने तिला घट्ट धरून ठेवल्यामुळे तिचा सगळा डर भीती नाहीशी झाली. सर्व बोर्ड संपताच दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. जान्हवीच्या चेहऱ्यांवर मोठं प्रामाणिक स्मित पसरलं होतं. मज्जा आली ना? त्यानंतर राजवीरने विचारलं. हो, खूप खूप मज्जा आली. जान्हवी थोडी एक्सायटेड होऊन म्हणाली, चलू? आणि त्यानंतर इकडे तो शांतपणे विचारतो, चलूया. जान्हवीने मान डोलावली. तेव्हा राजवीरने जान्हवीला सोडलं. तो तिला इतक्या वेळपासून धरून उभा होता ते जान्हवीलाही त्या क्षणी जाणवलं. दोघे बाहेर आले. आपण नेहमी इथेच काय येता सेलिब्रेट करायला? जान्हवीने विचारलं. नेहमी नाही, पण कधी कधी राग काढायलाही इथे यावं लागतं, राजवीरने सांगितलं. त्यानंतर हो, खरं आहे, ज्याच्यावर राग असेल त्याचा फोटो लावा आणि गोळ्या झाडा. राग पण शांत. जान्हवीने हसत सांगितलं. अच्छा, तर कोण आहे असा ज्याच्यावर तुम्हाला राग काढायचा आहे? राजवीरने हसत विचारलं. कोणी आहे का ज्याच्यावर तुम्हाला फार राग येतो? राजवीरने सहज विचारलं. मी? कुणावरही नाही. थोडा विचार करून जान्हवी शांतपणे म्हणाली. असं कसं? कधीतरी कोणावर तर राग आलाच असेल, असा काहीतरी करण्याची इच्छा झाली असेल. राजवीर पुन्हा विचारतो. नाही, खरंच नाही. मला इतकं राग येतच नाही कदाचित, जान्हवी थोडंसं आठवत म्हणाली. कधीच राग आला नाही? हे पॉसिबल नाही, राजवीर आश्चर्याने म्हणाला. नाही ना, नाही येत मला, जान्हवी ठामपणे म्हणाली. पण मग कोणावर येतो सर्वात जास्त राग? राजवीरने चिडवत विचारलं. तुमच्यावर, जान्हवीने त्याच्याकडे डोळ्यांनी इशारा करून सांगितलं. व्हॉट? हे उत्तर ऐकून राजवीर खरोखरच थोडासा दचकला. हो, कारण तुम्हीच मला सर्वात जास्त त्रास देता, जान्हवी नजर चुकवत म्हणाली. आणि तुम्ही नेहमी फिरून परत माझ्यावरच कसं काय येता? राजवीर चिडचिड्या सुरात म्हणाला. मग तुम्ही कमी त्रास द्या मला, जान्हवीने उलट उत्तर दिलं.
म्हणजे माझ्याशिवाय कुणावर राग येत नाही? मीच तुमच्या लाईफचा विलन आहे, राजवीरने मुद्दाम तिरकसपणे विचारलं. राग येतो. त्या दिवशी पार्टीमध्ये त्यांनी माझ्याशी जी वाईट वागणूक केली होती, किंवा कधीही कोणी माझ्याशी तसं वागलं तर. इतक्यात तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. क्षणात राजवीर उठून तिच्याकडे गेला आणि तिला हलकेच मिठीत घेतलं. जान्हवीनेही त्याला घट्ट पकडलं. राजवीर तिचे केस कुरवत तिला शांत करत होता. थोडा वेळ तसं राहिल्यावर दोघं अलग झाले. राजवीरने तिच्या गालांवरचे अश्रू पुसले. सॉरी, एवढं म्हणत जान्हवी उठून जाणार होती. राजवीरने तिचा हात पकडत तिला थांबवलं. तो म्हणाला, असं रडून काही होत नाही मिस जान्हवी. स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कुणाचीही हिंमत होऊ नये तुमच्यावर काही वाईट करण्याची. आणि वाईट लोक तर प्रत्येक ठिकाणी असतातच. बाकी मी आहे ना, कधी वाटलं माझी गरज आहे, आय एम ऑलवेज विथ यू. जान्हवीने हलकेच मान डोलावली. दोघे गाडीकडे गेले आणि बसले. गाडी सुरू झाली. गन शूटिंगमुळे जान्हवी फार खुश होती. झालं ना तुमचं सेलिब्रेशन? आता मला घरी सोडा, ती म्हणाली. आत्ता नाही, राजवीरने तिच्याकडे न पाहता स्पष्टपणे सांगितलं. काय? का? अजून काय बाकी आहे? जान्हवी आश्चर्याने विचारते. थांबा मिस जान्हवी, सांगतो. इतकी का घाई असते तुम्हाला? थोडं पेशन्स ठेवा, सगळं समजेल, राजवीर खिडकीबाहेर पाहत म्हणाला. जान्हवीने तोंड फुगवलं आणि शांतपणे बसली. तिने पुन्हा काही विचारले नाही. तिचा फुगलेला चेहरा पाहून राजवीर हळूच हसला. तो तिचा गाल ओढत म्हणाला, गुड गर्ल. राजवीरच्या या कृतीने जान्हवी त्याचा हात दूर सारत म्हणाली, काय करता तुम्ही? छान दिसता तुम्ही, जेव्हा शांतपणे चांगल्या मुलीसारखं ऐकता तेव्हा, राजवीर म्हणाला. असं का हो? जान्हवी कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे रागाने पाहते. होय, जरी हे फार कमी वेळा होतं. राजवीरने तिला चिडवलं. काहीही. जान्हवी आता खरंच त्रासली होती. आणि नाहीतर काय, बहुतेक वेळा तुम्ही जिद्दी मुलांसारखी वागता. राजवीरने टोमणाच मारला. मी जिद्दी? जान्हवीने डोळे मोठे करत विचारलं. बिलकुल नाही, राजवीर ठामपणे म्हणाला. काय? म्हणजे तुम्ही काय म्हणू पाहताय? राजवीरच्या उत्तरानं जान्हवी थोडी चकित होत त्याला विचारते. मला नाही वाटत. तुमच्यात हट्टीपणा नाही. तुम्ही खूपच जिद्दी आहात, राजवीर शांतपणे म्हणतो. ते ऐकून जान्हवी थोडं तोंड फुगवत म्हणाली, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही. विश्वास नसेल तर पहा, आत्ता कोण मुलांसारखं हट्ट करतंय. राजवीर चेष्टा करत म्हणाला. मी कुठे हट्ट करते? जान्हवी रागाने म्हणाली. अच्छा, हे हट्ट नसेल तर मग काय आहे, सांगाल जरा? राजवीर मुद्दाम प्रश्न विचारत म्हणाला. मला काही सांगायचं नाही. तुम्ही उगाच माझ्यावर खोटे आरोप करत आहात. जान्हवी पण मुलांसारखी रागावून म्हणाली. हो, काही करता येत नाही जेव्हा तुम्ही खरं मानायलाच तयार नसाल. राजवीर खांदे उडवत म्हणाला. सत्य तर हे आहे की तुम्हीच हट्टी आहात, मी नाही. जान्हवी लगेच प्रत्युत्तर दिलं. आणि आता तुमचा दोष माझ्यावर? राजवीर शांतपणे म्हणाला. जान्हवीने काहीही उत्तर दिले नाही. ती गप्प बसून खिडकीतून बाहेर पाहू लागली. हा तर झाला सत्यापासून पळण्याचा सगळ्यात सोपा मार्ग. राजवीरने पुन्हा चेष्टा केली. जान्हवी त्याच्याकडे रागाने पाहते, पण काही न बोलता पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागते. काही वेळानंतर राजवीर तिच्या अगदी जवळ झुकत म्हणतो, एकदा खरं का नाही मानत? जान्हवीने चेहरा वळवला आणि अचानकच त्यांच्या ओठांची टक्कर झाली. दोघांच्याही डोळ्यांनी आपोआप उघडे न राहता मिटले.
एकमेकांच्या जवळीकतेचा श्वास दोघांनाही जाणवत होता. त्यांचे नाक एकमेकांना हलके स्पर्शत होते. काही क्षण दोघेही एकदम हरवून गेले. अचानक गाडी थांबली. हलक्या धक्क्याने दोघांचे भान परत आले. डोळे उघडताच त्यांचे चेहरे अजूनही एकदम जवळ होते. जान्हवी थोडी गोंधळी अवघडली. तिने लगेच दार उघडून खाली उतरली. राजवीर अजूनही गाडीतच होता. जान्हवी खाली उतरून कधी कपडे नीट करत होती तर कधी केस. राजवीरही खाली उतरून आपला कोट नीट करू लागला. समोर एक मोठी इमारत होती. दोघेही आत गेले. ती एक मोठी बिझनेस लायब्ररी होती. लायब्ररीत कशाला आलो आपण? लायब्ररी बघून जान्हवीनं विचारलं. मी जान्हवी, हा कसला प्रश्न? लायब्ररीत का येतात? राजवीर शांतपणे म्हणाला. हो, मला माहिती आहे लायब्ररीत का येतात, पण आपण का आलोय? जान्हवीने परत विचारलं. का म्हणजे बाकी सगळे जसं वाचनासाठी येतात तसेच आपणही आलोय पुस्तकं वाचायला, राजवीर उत्तर देतो. काय? पण का? जान्हवी अजूनच चकित झाली. आणि त्यानंतर ही बिझनेस लायब्ररी आहे. इथे इकॉनॉमिक्स, बिझनेसला, लॉ आणि बरेच बिझनेस विषयांचं साहित्य मिळतं. ते वाचायला आलोय. लायब्ररीमध्ये येऊन सेलिब्रेट करतात? खरंच किती बोरिंग माणूस आहे हा, जान्हवी मनातच पुटपुटली. काही म्हणालात का मिस जान्हवी? राजवीरने तिच्याकडे पाहत विचारलं. नाही, काहीच नाही. हां, ठीक आहे, म्हणत राजवीर पुढे निघाला. जान्हवीच्या हातात काहीच पर्याय नव्हता. ती त्याच्या मागे जायलाच लागली. काय माणूस आहे हा? इतका उशीर झाला आहे. मला तर झोपही येते. आणि या वेळेला बिझनेसची पुस्तकं? किमान एखादं मजेशीर पुस्तक तरी असावं, ती मनातच कुरकुरत चालली. राजवीरने काही पुस्तकं काढली. जान्हवीलाही काहीतरी शोधायला प्रयत्न केला, पण तिच्या आवडीचं काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात बाजूला असलेल्या मॅगझिन्स तिच्या नजरेत पडल्या. तिने 2-3 मॅगझिन्स उचलल्या. तिथे एक VIP रूम होता. दोघे आत गेले. तिथे आरामदायी सोफे आणि टेबल्स होते. अत्यंत क्लासी, शांत आणि लक्झरियस वातावरण. दोघे बसले. राजवीरने लगेच त्याचे पुस्तक उघडून वाचायला सुरुवात केली. जान्हवी मात्र त्याच्याकडे बघत चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आणत होती. इतका बोरिंग माणूस, सकाळपासून काम करून मी थकलीये आणि हा पुस्तक वाचायला बसलाय. असो, चल जान्हवी, काहीतरी वाचून घे, नाहीतर कंटाळून मेलीस, ती स्वतःला समजावत म्हणाली. आणि त्यानंतर तिने मॅगझिन उघडली. ती बिझनेस मॅगझिन होती. त्यावर अनेक बिझनेसमॅनचे फोटो होते. जान्हवी फोटो बघत बघत एन्जॉय करू लागली. अचानक राजवीरची नजर जान्हवीकडे गेली. ती एखाद्या मासिकात डोकं खुपसून काहीतरी पाहत होती आणि तिचं तोंड पूर्णपणे उघडं होतं. राजवीरने तिच्या नजरेचा पाठलाग करत मासिकात पाहिलं तर ती एका बिझनेसमॅनचा फोटो एकटक पाहत होती. राजवीरनं संतापून तिचे तोंड बंद करत विचारलं. हे काय करत आहात आपण? काही नाही, मासिक पाहते आहे, जान्हवी शांतपणे म्हणाली. आणि त्यानंतर ते वाचण्यासाठी असतं, फक्त फोटो पाहण्यासाठी नाही, राजवीर चिडून म्हणाला. आणि त्यानंतर हो, पण मला फोटो पाहण्यात मज्जा येते, त्यामुळे मी तेच करते, जान्हवी सहजपणे उत्तरली. इथे इतकी चांगली पुस्तकं आहेत आणि तुम्हाला वाचायलाच म्हणून हेच मिळालं का? राजवीर त्रासून म्हणाला. माझ्या इंटरेस्टचं इथे काहीच नाही. बिझनेस बुक्समध्ये मला काही रस नाही. आपण आपली बुक वाचा ना. मला कशाला डिस्टर्ब करताय? जान्हवीने त्याच्या बुककडे बोट दाखवत पुन्हा मासिकात डोकं खुपसून दिलं. ती पानं पलटत म्हणाली. अरे वा, हा तर मागच्या फोटोपेक्षाही जास्त भारी आहे. हे ऐकताच राजवीरचा त्रास आणखी वाढला. तो तिला एकटक बघायला लागला, पण तिचं संपूर्ण लक्ष अजूनही फोटोवरच होतं. तिच्या या वागण्यामुळे त्याच्या मनात चीड आणि जळजळ दोन्ही वाढत होती.
त्याने दात चावत स्वतःशीच पुटपुटला, इतक्या मोठ्या लायब्ररीत हीच मासिक दिसली हिला. इतकी चांगली पुस्तकं आहेत आणि वेळ वाया घालवते. तेवढ्यात जान्हवी पुन्हा उत्साहाने म्हणाली, अरे बापरे, किती हॉट आहे हा. हा जर समोर आला ना, तर मुली तर नक्की बेशुद्ध पडतील. ती सतत फोटोवर कमेंट करत होती आणि त्यामुळे राजवीरचा संताप शिगेला पोहोचत होता. ती एकही अक्षर वाचत नव्हती, फक्त फोटो. शांत. मिस जानवी, ही लायब्ररी आहे. इथे मोठ्याने बोलायला मनाई आहे. राजवीरने तिला झापलं. ओ सॉरी. तिने आपली बोटं ओठांवर ठेवत हळूच म्हटलं. गुड. आता शांत बसा, राजवीर म्हणाला आणि स्वतःला शांत करत पुन्हा आपल्या पुस्तकात लक्ष द्यायचा प्रयत्न करू लागला. पण जान्हवीचं बदलणारे चेहऱ्याचे भाव पाहून त्याचं लक्ष काही लागत नव्हतं. ती फोटोवरून नजर हटवत नव्हती. ते पाहून राजवीरला जळजळ आणि चीड दोन्ही वाढत होती. शेवटी त्याचा संयम तुटला. बस, पुरे झालं, दे इथे, म्हणत त्याने तिच्या हातातून मासिकच हिसकावून घेतलं. का? दे ना, मी अजून पाहते, जान्हवी लहान मुलांसारखी हट्टाने म्हणाली. हे काय करत आहात आपण? राजवीर चिडून म्हणाला. अरे, मी तर बिझनेसमॅनचे फोटो बघत होते. आणि हो, आपणही तर बिझनेसमनच आहात. मी ऐकलंय तुमची कंपनी खूप मोठी आहे, जान्हवीने सहज प्रश्न केला. आणि त्यानंतर राजवीरने अभिमानाने उत्तर दिलं. ऐकलं काय? मी एशियाचा बेस्ट बिझनेसमन आहे आणि माझी कंपनी साधारणपणे स्वतःची स्तुती करत नसे, पण जान्हवीला सांगावंसं त्याला वाटलं, जेणेकरून तिला कळावं. ठीक आहे, ठीक आहे, आपण म्हणताय म्हणून मान्य करते. मग तुमचेही फोटो येत असतील मासिकात? जान्हवीनं विचारलं. नाही, येत नाहीत, राजवीरने थेट उत्तर दिलं. आणि त्यानंतर का? ती आश्चर्याने विचारतच राहिली. नाही येत म्हणजे नाही येत, राजवीर पुन्हा चिडून म्हणाला. आणि त्यानंतर पण का? काही कारण तरी असेल. आपण कधी म्हणाल नाही का इंटरव्ह्यूसाठी? जान्हवीचा उत्सुकपणा थांबवत नव्हता. नाही, कधी नाही, तो म्हणाला. मग कसले बेस्ट बिझनेसमन इंटरव्ह्यू पण घेत नाहीत? काय कारण असेल? जान्हवी बोलतच राहिली. आणि त्यानंतर तुम्हाला मला मासिकात का बघायचं आहे? इथे लाईव्ह बघू शकता, राजवीरने उत्तर दिलं. आणि त्यानंतर अरे नाही, मला तुम्हाला मासिकात पाहायचं नव्हतं. मी तर या प्रकारची मासिक बघतही नाही, फक्त आज दुसरा पर्याय नव्हता म्हणून, जान्हवी म्हणाली. मग एवढे प्रश्न कशाला? राजवीर चिडून म्हणाला. नाही, फक्त विचार करत होते की आपल्यासारखा बेस्ट बिझनेसमन. ती बोलत होती तेवढ्यात राजवीरने तिला मध्येच थांबवलं. काय बोलत होते? आहे मी. तुम्हाला शंका आहे का? त्याची चीड वाढत होती. नाही, मी तसं काही म्हणाले नाही, ती गोंधळून म्हणाली. विश्वास नाही तर गुगल करून बघा, कळेल, राजवीर ताडकन म्हणाला. ठीक आहे, ठीक आहे, गुस्सा का होताय? मी मानलं ना, मी तर फक्त विचार करत होते की इंटरव्ह्यू का नाही घेत, असं म्हणत जान्हवी शांत बसण्याचा प्रयत्न करू लागली. काय काय समजलं? जान्हवी एवढं बोलताच राजवीर तिच्याकडे पाहत विचारतो. पक्क तुम्ही खूप खडूस आहात, म्हणूनच तुमचं इंटरव्ह्यू कोणी घेत नाही, जान्हवी चिडून म्हणते. नाही जी, मला अशी प्रसिद्धी आवडत नाही, म्हणून मी या सगळ्या गोष्टींपासून दूर राहतो, राजवीर शांतपणे उत्तर देतो. काय बोरिंग माणूस आहात तुम्ही, असं म्हणून जान्हवी दुसरी मॅगझिन उघडते. हो ठीक, मी बोरिंगच बरा, हे बंद करा आणि काहीतरी ढंगाचं वाचा, असं म्हणून राजवीर तिच्या हातातील मॅगझिनही बंद करून ठेवतो. खडूस, स्वतःचा फोटो नाही छापला म्हणून दुसऱ्यांचा तरी ठेवू देत नाही. जळत्या कुकड्यासारखा मला सगळं कळतं, जेलसी होऊन राहिली आहे, जान्हवी पुटपुटते. तिला वाटतं तिने खूप हळू आवाजात बोलले, पण लायब्ररीत इतकं शांतपणा असल्याने राजवीर सगळं ऐकतो. काय काय म्हणालात? पुन्हा बोला जरा, राजवीर चिडून म्हणतो. काय?
मी काहीच नाही म्हटलं. जान्हवी सरळ नकार देते. हो, तर मग नीट ऐका. माझ्या ऑफिसमध्ये माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या बिझनेसमॅनची कोणीही स्तुती करत नाही. समजलं? राजवीर कडक आवाजात म्हणतो. ही कशी भलतीच दादागिरी? जान्हवी नाराजीने विचारते. तुम्हाला जे समजायचे ते समजा, राजवीर शांतपणे म्हणतो. आणि कुणी दुसऱ्याची स्तुती केली तर? मग काय करता त्यांच्यासोबत? जान्हवी विचारते. छान होत नाही. राजवीर पुन्हा तिला इशारा देतो. म्हणजे कामावरून काढून टाकता का? ते पुन्हा विचारते. नाही, त्याहून वाईट. राजवीर भुवया उंचावत म्हणतो. काय करतात मग? जान्हवीचा कुतूहल वाढतं. का? तुम्हाला जाणून घ्यायचंच आहे? राजवीर विचारतो. हो, नक्की. जान्हवी लगेच मान डोलावते. राजवीर क्षणभर तिच्याकडे पाहतो आणि अचानक तिचा गाल पकडून तिच्या गालावर जोरात किस करतो. जान्हवीच्या डोळ्यात आश्चर्यानं मोठेपणा येतो. तिचं संपूर्ण शरीर थिजून जातं. हलायलाही जमत नाही. हा पहिलाच वेळ होता की राजवीरनं पूर्ण शुद्धीत तिला किस केलं होतं. किस झाल्यावर तो शांतपणे पुन्हा पुस्तक वाचायला लागतो. राजवीर जरा दूर होताच जान्हवीने हातानं आपला गाल पकडला आणि मग त्याच्या हातावर मारत म्हणाली. हे काय केलं तुम्ही? मी आधीच सांगितलं होतं. तुम्हालाच जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे माझा कसला दोष? राजवीर नजर न उचलता म्हणतो. म्हणजे दोष माझाच? जान्हवी रागाने विचारते. ऑफकोर्स तुमचाच. तुम्हीच मला फोर्स केलंत. राजवीर सारा दोष तिच्यावर ढकलतो. काय? मी फोर्स केलं? काहीही बोलू नका. सगळी चूक तर तुमची. काय केलं मी? जान्हवी राजवीरला म्हणाली. चूक तर तुमचीच होती मिस जान्हवी, माझी नाही. पण तुम्ही इतक्या हट्टी आहात की काहीही मानणार नाही. राजवीर शांतपणे म्हणाला. माझी चूक नव्हती, तुमची होती. दोघेही एकमेकांवर दोष टाकत होते. अच्छा, मग सांगा बघू, कोणाला जाणून घ्यायचं होतं? राजवीरने पहिल्यांदा पुस्तकातून नजर काढून थेट जान्हवीकडे पाहत विचारलं. खूप वेळानंतर तो तिला पाहत बोलला होता. हो, पण मी असं थोडंच म्हटलं होतं. जान्हवी बोलत असतानाच राजवीर तिचं वाक्य मध्येच कापत म्हणाला. मानून टाका ना मिस जान्हवी. राजवीरने सगळा दोष तिच्यावर ढकलला. जान्हवीने रागाने तोंड फुगवलं आणि पुन्हा मॅगझिन उघडत बसली. राजवीरने दुसरी मॅगझिन तिच्या समोर ठेवत म्हटलं. ठीक आहे, ही वाचा. त्यात जगातील प्रसिद्ध बिझनेस वुमनच्या फोटोज होत्या. जान्हवीने ती मॅगझिन घेतली आणि पाहू लागली आणि राजवीरने आधीची मॅगझिन स्वतःच्या पुस्तकाखाली दाबून ठेवली. पुन्हा ती उघडू नये म्हणून. दोघे शांत बसून वाचू लागले. पण 2 मिनिटांनी राजवीरने जान्हवीकडे पाहिलं आणि पुन्हा तो त्रासला. तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स तसेच होते. खात्री करण्यासाठी त्याने मॅगझिनमध्ये पाहिलं तर जान्हवी आता मुलींनाच कौतुकाने पाहत होती. आता काय झालं मिस जान्हवी? राजवीरने चिडून विचारलं. काही नाही, मला काय होणार? पण या मुलींना किती हॉट आहेत. शेट, काश मी मुलगा असते तर यांच्याशीच लग्न केलं असतं. जबरदस्त आहेत या. जान्हवी अगदी खुश होऊन त्या फोटोची स्तुती करत होती. काय बोलत आहात तुम्ही मिस जान्हवी? राजवीर अजूनच वैतागला. नाही, हिच्याशी नाही तर हिच्याशी लग्न केलं असतं. नाही, खरं तर सगळ्यात सुंदर आहेत. निवडणंच अवघड आहे. ती पान पलटवत म्हणाली. राजवीर तिच्याकडे बघतच बसला. त्यांच्याही विचारायला हवं होतं ना, त्या तयार आहेत का? राजवीरने उपरोधाने म्हटलं. अरे हो, ते तर मी विचारलंच नाही. जान्हवी अगदी गंभीरपणे त्यांच्याकडे पाहून म्हणाली. हो ना. त्याचा त्रास अजूनच वाढला.
अच्छा ठीक आहे. जी हो म्हणेल तिच्याशी करेन. सगळ्याच सुंदर आहेत. जान्हवी हसत म्हणाली. राजवीरनं डोकं पकडलं. ही मुलगी मला वाचू देणार नाही. हिच्यासोबत लायब्ररीत येणं म्हणजे माझीच मोठी चूक. एक अक्षरही वाचलं नाही मी. का आलो मी हिच्यासोबत? तो मनातच पुटपुटला. चला बस उठूया इथून. राजवीरने तिच्या हातातून मॅगझिन घेऊन म्हटलं. का? आता तर आलो आपण. मी सगळी मॅगझिन पाहिलीच नाही. तुमचं पुस्तक वाचून झालं का? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. राजवीरने पुस्तक जागेवर ठेवली आणि तिला घेऊन बाहेर आला. काय हे? मी तर अजून अर्धच पाहिलं होतं. जान्हवी तक्रारीने म्हणाली. तुमची चूक नाही, माझी चूक आहे जी मी तुम्हाला इथे आणलं. राजवीरचा टोन अजूनही चिडलेला होता. मी काय केलं? जान्हवी अगदी मासूम चेहरा करून म्हणाली. राजवीरने गाडीमध्ये बसायचा इशारा केला. दोघेही बसले. आता मला घरी सोडताय ना? झालं तुमचं सेलिब्रेशन? जान्हवीनं विचारलं. राजवीर आता खूपच त्रासलेला होता. त्याने उत्तर दिलंच नाही. काहीतरी बोला ना, काहीतरी. जान्हवी त्याच्या शांततेने बेचैन झाली. राजवीर काही बोलला नाही, फक्त एक कठोर नजर तिच्याकडे टाकली. ठीक आहे, सांगू नका, मी काही विचारत नाही. ती शांत बसून खिडकी बाहेर पाहू लागली. कुठे जातोय आपण? घरचा रस्ता नाही दिसत, पण विचारण्याचा काही उपयोग नाही. काही सांगणारच नाही ते. कुठे अडकलो मी? जान्हवी मनातच कुडकुडत म्हणाली. काही वेळ दोघेही पूर्ण शांत होते. थोड्या वेळाने गाडी थांबली. कुठे आलोय आपण? गाडी थांबताच जान्हवीनं विचारलं. राजवीरने तिच्याकडे पाहिलं, पण उत्तर दिलं नाही. मला घरी कधी सोडणार? तिने पुन्हा विचारलं. बस आधी डिनर करू, मग सोडतो तुम्हाला, ठीक? राजवीरने त्रासलेल्या आवाजात सांगितलं. जान्हवीचं घर घर म्हणण्याने तो पूर्ण कंटाळला होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे याचा पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.